खडे मसाले घेऊन बनवलेला हा कच्च्या फणसाचा पुलाव अप्रतिम असा चवीला होता। कसा बनवला चला पाहूयात। हे एव्हरीवन आणि नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कच्च्या फणसाचा पुलाव। तर चला स्टार्ट करूयात आजची रेसिपी। इथे हा फणसाचा पुलाव मी 2 व्यक्तींकरिता बनवत आहे। हाताला आणि चॉपिंग बोर्डला तेल लावल्यानंतर आपण हा फणस कापायला घ्यायचा आहे। तर इथे मी फक्त 100 ग्राम घेणार आहे, कारण 2 व्यक्तींकरिता 100 ते 125 ग्राम एवढा पुष्कळ होतो। आपल्याला साईडची साल सगळी काढून घ्यायची आहे। जर फणस थोडासा मोठा झालेला असेल तर आतल्या बिया सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर इथे पहा, हा कापल्यानंतर लगेच काळा पडत आहे, तर त्याचे मी असे त्रिकोणी पीसेस कट केलेले आहेत। आणि राहिलेला जो फणस आहे तो आपल्याला सीलिंग रॅप, प्लास्टिक रॅपरने रॅप करून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। 100 ते 125 ग्राम एवढा तांदूळ सुद्धा मी इथे भिजत घातलेला आहे 20 मिनिट। तोपर्यंत आपण हाताचे तेलाचे जे डाग आहेत ते पुसून घ्यायचे आहेत टिश्यू पेपरने। इथे घेतलेले आहेत खडे मसाले, तर 4 काळी मिरी, 1 मसाला वेलदोडा, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग। हे आपल्याला भाजून किंवा तसेच कुटून याची पावडर करून घ्यायची आहे। ही पावडर आपण बाउलमध्ये काढून घेता। त्यानंतर आपल्याला आता जे आपण फणसाचे काप केलेले आहेत ते तळून घ्यायचे आहेत। आणि मग मी त्या कुकरच्या भांड्यामध्येच थोडंसं 2 चमचे एवढं तेल आणि 2 चमचे एवढं तूप टाकलेलं आहे। याच्यामध्ये फणसाचे काप आपल्याला याचा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तर त्याचा रंग नंतरनं लाईट होतो, जो की हवेमुळे काळा झालेला असतो। 6 ते 7 एवढे काजूचे इथे तुकडे टाकलेले आहेत आणि ते सुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे। त्याच तेलामध्ये 1/4 टीस्पून जिरा, 2 चिमूट एवढी हळद टाकलेली आहे आणि बारीक केलेला मसाला टाकलेला आहे। 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहे आणि 1 चमचा एवढं इथे मी आल्याची पेस्ट टाकलेली आहे। हवे असेल तर लसणाची टाकू शकता। 1 टेबलस्पून एवढे इथे मी दही टाकलेलं आहे आणि हे मसाला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे। दह्यात मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तांदूळ। तर तांदूळ पुलावासाठी दावतचा वापरा। थोडीशी हळद मी जास्त टाकलेली आहे, कारण यामध्ये हळदीचाच कलर येणार आहे। त्यानंतर फणस आणि काजूचे पीसेस याच्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर आता हा भात व्यवस्थित परतल्यानंतर यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे अंदाजानुसार। वरून थोडेसे कोथिंबीर, पुदिना असेल तर थोडासा पुदिनाही टाका। तर मी कोथिंबीर पुदिना दोन्ही टाकलेला आहे। 1/4 टीस्पून एवढी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आता आपण कुकरला 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत। उन्हाळ्यामध्ये मार्केटमध्ये कच्चा फणस सहज उपलब्ध असतो, त्यामुळे अजून तुम्हाला फणसाच्या कोणकोणत्या रेसिपी शिकायच्या आहेत ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच भात आता आपण सर्व करूयात। तर अशा पद्धतीने इथे आपला खूप टेस्टी असा कच्च्या फणसाचा पुलाव बनवून तयार झालेला आहे। खूप सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।